मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या दिमाखात व उत्साहात भीमनगर मध्ये येथे संपन्न झाली. प्रबुद्ध तरुण मंडळाच्या वतीने दिनांक 23 एप्रिल 2024 मंगळवार दिनी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. या प्रसंगी मद्रेगावच्या सरपंच स्वाती माने या देखील या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या व जयंती उत्सवाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून NTPCचे विजेंद्र कुमार बोरकर, SC व ST वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार मीना, SC व ST वेलफेअर असोसिएशन सचिव डॉक्टर भीमाशंकर बिराजदार, सदाशिव भनमाने, मुजीब शेख, संतोष राठोड, समन्वयक मार्ग फाउंडेशन, आसिफ यत्नाळ मार्ग फाउंडेशन, जितेंद्र चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष अनिल हक्के, पोलीस पाटील सोमनाथ भडकुंबे, सचिव RPI सोलापूर अमीन पटेल, अमोल कांबळे कामगार नेते व प्रबुद्ध तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप इंगळे, उपाध्यक्ष आदित्य माने, राजरत्न माने, संजय माने, रितेश हेंगणे, अमर हेंगणे, सम्राट वाघमैतर, प्राज माने, मनीत माने व मानवता प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव भनमाने तसेच इतर कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक बाबासाहेब माने यांच्या कार्याचे कौतुक ढोबळे यांनी केलं व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष इंगळे यांनी केलं तर आभार नरसिंह माने यांनी केलं व या सर्व कार्यक्रमाचे नियोजन जय भीम बनसोडे व प्रवीण कांबळे यांनी केलं तर गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणही करण्यात आलं. 1891 साली भीमरावाचा जन्म झालेला, 97 साली आईच्या प्रेमाला भीमराव पारखे झालेले आहेत, परदेशी झालेले आहेत. वयाच्या 7व्या वर्षी आई वाचून परदेशी झालेलं लेकरू 1949 साली देशाला घटना दान करून जगाची आई होण्याचा मान बाबासाहेबांनी मिळवलेला आहे. तोच आमच्या आयुष्यातला सर्वात मोठा सौख्याचा भाग आहे. जय भीम. आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल संयोजकाबद्दल? सगळे लोक एकत्र येऊन ज्या पद्धतीनं बाबासाहेबांची जयंती साजरी करतात, या लेकरांना शहाणं करण्यासाठी ज्यांचा पोरगा MTech झालाय, BTech झालाय, MCOM झालाय, त्या पोराच्या आई बापाचा सत्कार बाबासाहेबाचा फोटो लावून केला पाहिजे. कोणाचा आदर्श घ्यावा हे जर कोणाला विचारायचं असेल, समाजात काम कसं करावं, नेतृत्व कसं करावं, समाजाला दिशा कशी द्यावी, याचा जर आदर्श कोणाकडून घ्यायचा असेल तर ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श हा घ्यायला पाहिजे. प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीवर यशस्वीरीतीनं मात करून देशाला नव्हे जगाला ललांभूत ठरण्याचं कर्तृत्व ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं, ज्यांच्या फोटो खाली 14 डिग्र्या लिहायला देखील जागा पुरत नाही, असं ज्ञानवंत ज्ञान सूर्य या बाबासाहेबांना त्यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र अभिवादन करतो. आणि मद्रेसारखं एक छोटं गाव आणि या छोट्या गावामध्ये प्रबुद्ध तरुण मंडळ व सन्माननीय आमचे मित्र बाबासाहेब माने आणि त्यांची कन्या अगदी यशस्विनी असलेली या गावची सरपंच आहे स्वाती माने, आणि त्याचबरोबर इतरांना एकत्रित करून तिने ते बाबासाहेबांचे गुण घेतलेले आहेत. सगळ्यांना एकत्रित करून आपली मतं पटवून देऊन बाबासाहेबांचे विचार गावातल्या प्रत्येक घरापर्यंत नेण्याचं काम या कार्यक्रमाने केलं. एवढंच नाही तर आलेल्या प्रमुख अतिथींना नाही तेरा नाही मेरा मंदिर है भगवान का, पाणी उसी भूमी उसी की सब कुछ उसी महान की, हे सूत्र जाणण्याचं काम प्रबुद्ध तरुण मंडळाने केलेलं आहे. इस्लाम धर्मीयाचा माणूस तिथे येऊन सगळ्यांना फेट्या बांधतो आणि इतर समाजातले लोक
आज हनुमान जयंती असताना बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होत असेल तर आम्ही आमचा कार्यक्रम तोपर्यंत थांबवू असं समंजसपणे दाखवण्याचं काम या गावकऱ्यांनी केलं. त्यांचं कौतुक करतो आणि असेच हे कार्यक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम व्यसनापासून दूर जाऊन हे असे कार्यक्रम करूया. हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना दिलेली मानवंदना ठरेल. जय हिंद, जय भीम. भारतीय घटनेचे महान शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आज या ठिकाणी मद्रे प्रबोध तरुण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेली आहे. आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक, भव्य अशी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे. यामध्ये सर्व गावकऱ्यांनी सामील होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची शोभा वाढवावी असं या कार्यक्रमाचे संयोजक या नात्यानं मी सर्वांना विनंती करतो. किती वाजता निघणार आहे, कधी सांगणार आहे? साधारण आता 5-5:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक मिळून शेवटी समाज मंदिरासमोरील मंडपामध्ये विसर्जित करण्यात येणार आहे. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती, त्यानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मद्रे गावामध्ये 133वी जयंती मोठ्या उल्हासामध्ये साजरी झालेली आहे. तर मद्रे गावामध्ये जयंती साजरी करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतो आम्ही. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेचे आयोजन करतो. त्याच्यामध्ये निबंध स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, रांगोळी स्पर्धा असो, हस्ताक्षर स्पर्धा असो, अशा विविध स्पर्धेतून आम्ही डॉक्टर बाबासाहेबांचे विचार तळागाळातील गरिबापर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. त्याच अनुषंगाने भीमनगरमध्ये आज जर बघितलं तर 22 घरं आहेत. 22 घरामध्ये 47 विद्यार्थी हे पदवीधर आहेत. त्याच्यामध्ये 10 हे चांगले क्लास 1 अधिकारी आहेत. तर त्याचे शाळेमध्ये अनेक कार्यक्रम घेतो. शिक्षक आहेत, इंजिनियर आहेत. आज आमच्या गावामध्ये विद्यमान सरपंच स्वातीताई माने ह्या स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर IT आहेत. त्याच्याचप्रमाणे आमच्या गावातील एक अत्यंत हुशार सुनील चव्हाण, डॉक्टर सुनील चव्हाण हे आमच्या गावातील आज मुंबईमध्ये कार्यरत एक डॉक्टर आहेत नामांकित. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमच्या गावातील विद्यार्थी एक चांगलं नामवंत नाव उज्ज्वल करत आहेत. तर मी सर्वांना परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीनिमित्त हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. तर मी गावातील विविध तरुण मंडळाचे त्यातल्या त्यात हनुमान तरुण मंडळ हे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा आज जो प्रबोधनात्मक कार्यक्रम झालेला आहे, तर त्या कार्यक्रमाला व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांचा उल्हासित वातावरणामध्ये डीजेचा कार्यक्रम त्यांनी थांबवला आणि शांततेचं आम्हाला सहकार्य केलं. तर आज दिनांक 23/4/2024 आज आमच्या गावामध्ये भीमगीताचा कार्यक्रम शिकारे गुरुजी यांच्या मार्फत झालेला आहे आणि तो संपन्न झालेला आहे. मी तरी त्यांचंही आभार व्यक्त करतो. उद्याची मिरवणूक ठीक भीमनगर मधून 6 वाजता निघणार आहे प्रमुख मार्गावरून. तर सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी त्यांना आवाहन करतो. जय भीम. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आज मद्रे गावामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सालाबादाप्रमाणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि अशा या जयंतीच्या निमित्ताने प्राध्यापक लक्ष्मण डोबळे सर, प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बेराजदार सर यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन सुद्धा आज या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे. प्रबुद्ध तरुण मंडळाचे जे सर्व पदाधिकारी यांनी अत्यंत उत्कृष्ट या ठिकाणी या जयंतीचं नियोजन केलेले आहेत. या जयंतीचे जे मुख्य आयोजक आहेत आमचे मित्र सन्माननीय बाबासाहेब माने RPIचे जिल्हा संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं हे नियोजन झालेलं आहे. या ठिकाणी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा
या स्पर्धेमध्ये जे भाग घेतलेले होते त्या विजेत्यांना या ठिकाणी बक्षिसाचं वितरण सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीनं विविध प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवणारे हे प्रबुद्ध तरुण मंडळ दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक आदर्श तरुण मंडळ आहे आणि चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवत असतं आणि म्हणून या प्रबुद्ध तरुण मंडळाला आम्ही या ठिकाणी या जयंतीच्या निमित्ताने धन्यवाद देतो आणि थांबतो।